महाराष्ट्र सरकारचे क्रीडा मंत्री माणिकराव कोकाटे पुन्हा अडचणीत आले आहेत. सरकारी कोट्यातील 10% फ्लॅट्सच्या गैरव्यवहाराप्रकरणी जिल्हा सत्र न्यायालयाने त्यांची 2 वर्षाची तुरुंगवासाची शिक्षा आणि 10,000 रुपयांचा दंड कायम ठेवला आहे. कोकाटे यांना अटकेचा धोका आहे आणि त्यांचे मंत्रिपदही धोक्यात आहे. महाराष्ट्राचे मंत्री माणिकराव कोकाटे पुन्हा अडचणीत. महाराष्ट्र सरकारचे क्रीडा मंत्री माणिकराव कोकाटे यांना मोठा धक्का बसला आहे. जिल्हा सत्र न्यायालयाच्या ताज्या निर्णयानंतर त्यांना अटकेचा धोका आहे आणि त्यांचे मंत्रिपदही धोक्यात आले आहे. सरकारी कोट्यातील 10% फ्लॅट्सच्या गैरव्यवहाराप्रकरणी जिल्हा सत्र न्यायालयाने त्यांना 2 वर्षाची तुरुंगवासाची शिक्षा आणि 10,000 रुपयांचा दंड ठोठावला आहे. हे उल्लेखनीय आहे की यावर्षी ऑगस्टमध्ये विधानसभेत रमी खेळतानाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर माणिकराव कोकाटे यांचे खाते बदलण्यात आले होते. यापूर्वी माणिकराव कोकाटे यांच्याकडे कृषी खाते होते, जे नंतर क्रीडा मंत्रालयाने बदलले. देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यातील बैठकीनंतर मंत्री माणिकराव कोकाटे यांचे खाते बदलण्याचा निर्णय घेण्यात आला. नाशिक जिल्हा न्यायालयाने सरकारवाडा पोलीस स्टेशनला अटक करण्याचे आदेश दिले आहेत. प्रतिनिधी कायद्या अन्वये 2 वर्षांची शिक्षा जर झाली असेल तर त्वरित आमदारकी रद्द होते. त्यानुसार आमदारकी रद्द होणे आणि नैतिकतेच्या मुद्द्यावर मंत्रिपदाचा राजीनामा देणे हे क्रमप्राप्त आहे. आता मुख्यमंत्री महोदय यांच्याकडे लॉ अँड ज्युडिशरी आहे. मुख्यमंत्री महोदय न्यायप्रिय आहेत. तर देवेंद्र फडणवीस साहेबांना आपल्या सर्वांच्या वतीने मी नम्र आवाहन करतो की आता तरी कमीत कमी आता तरी राजीनामा घ्यावा व कायद्याचे राज्य आहे याची प्रचिती देण्यात यावी. याच्यामध्ये प्रामुख्याने तुम्ही गेल्या अनेक दिवसांपासून लढत होतात. आजचा हा निकाल आलेला आहे. या निकालानंतर करण्यासाठी पुढे होतो, परंतु जी पूर्ण आमची टीम होती त्याच्यात ॲडव्होकेट प्रसाद नागवंशी, नंतर ज्येष्ठ विधिज्ञ अशोकजी आव्हाड यांच्या सर्वांचं योगदान लाभले. त्यांचं मी मनस्वी अभिनंदन आणि ॲडव्होकेट अपर्णा या सर्वांचं मी आभार मानतो आणि आपल्या सर्वांचा आभार मानतो की आपण संयमाने हे सर्व कव्हर केलंय. थँक्यू. अनेक दिवसांपासून तुम्ही या काय वाटतंय तुम्हाला? एकूणच त्यांनी सुरुवात केली. मी माझ्या वडिलांनी सुरू केलेली ही प्रक्रिया पूर्णत्वास नेऊ शकले आणि न्यायाच्या निवाड्यापर्यंत मी पोहोचू शकले, ही याबद्दल मला खूप समाधान आहे. इतक्या वर्षाची लढाई होती, आता निकाल लागलेला आहे. काय यावेळी जर खरंच स्वतः दिघोळे साहेब असते तर त्यांना खूपच समाधान झालं असतं, पण ठीक आहे, देर आहे दुरुस्त आहे. हा राजकीय आरोप आहे असं कोकाटेंकडनं या आधी सांगण्यात आलेलं होतं की माझे त्यांचे राजकीय वैर. न्यायालयीन प्रक्रियेनंतर शिक्षा झालेली असल्यामुळे याला कुठेही राजकीय आरोप असं म्हणू शकत नाही. पूर्ण 30 वर्षांच्या लढाईनंतर हा निर्णय आलेला आहे, तर याला कुठल्याही परिस्थितीत राजकीय आरोप कसं म्हणू शकता तुम्ही? ही पूर्ण प्रक्रिया झाल्यानंतर ही शिक्षा झालेली आहे. संदर्भात काय निर्णय झालाय? दोघांच्याही विरोधात शिक्षेचा निर्णय झालेला आहे. कोकाटे आणि त्यांचे बंधू दोघेही कन्व्हिक्टेड आहेत. दोघांनाही. दिघोळे साहेबांचे प्रकरण समोर आणलं होतं, कोणत्या साली आणलं होतं समोर? काय तक्रार केली होती दिघोळे साहेबांनी? दिघोळे साहेबांनी ही सदनिका आर्थिक दुर्बल घटकात नसताना देखील आर्थिक दुर्बल घटकातल्या सदनिका घेण्याबद्दल त्यांना जी माहिती मिळाली त्याबद्दल जी ULC कडे तक्रार केलेली होती 96 साली, त्या अनुषंगाने हा खटला चालला. या सर्व याच्यात माझे जे या पूर्ण कायद्याच्या लढाईमध्ये ज्यांनी मदत केली आहे. स्टार न्यूजसाठी मोहसिन पठाण, नाशिक.